तर पहलगाम हल्ल्यानंतर भाजपकडून राजकीय आक्रोश झालेला पाहायला मिळाला आणि अशा प्रकरणामध्ये भाजपचा हा खोटारडेपणा आहे, हिंदुत्व म्हणून छाती पिटणाऱ्यांना कळत नाही का, असं सवाल केलेला आहे संजय राऊत यांनी। आसावरी जगदाळे यांच्या नाराजीनंतर संजय राऊतांनी भाजपवर अशा प्रकारे टीका केली आहे। पहलगामच्या हल्ल्यामध्ये काय फक्त एकच मृत्यू नाही झाला, महाराष्ट्रातल्या 6 कुटुंबांवरती आघात झालेला आणि प्रत्येकाच्या घरी तेव्हा भारतीय जनता पक्षाचं लटांबर जाऊन बरं का छाती पिटून राजकीय आक्रोश करताना आम्ही पाहिलेलं आहे। आम्ही पाहिलं आहे ना, हे करू ते करू, नोकऱ्या देऊ, मदत करू, पण भारतीय जनता पक्षाचा खोटारडेपणा अशा प्रसंगातही दिसतो जिथे आमचे लोक शहीद झालेत, मारले गेलेत। 26 हिंदू मारले गेले ना पहलगाममध्ये, त्यातले महाराष्ट्रातली 6 कुटुंब आहेत। पुणे, कल्याण, डोंबिवली जेव्हा राजकीय आक्रोश हे करत होते, राजकीय आक्रोश म्हणतो मी, नाही अमित शहाने कशाला निर्देश द्यायला पाहिजे? जे आता टिपू सुलतानच्या संदर्भात छाती पिटतायत हिंदुत्व हिंदुत्व म्हणून, त्यांना एक कळत नाही का हा विषय महाराष्ट्र राज्याच्या अखत्यारीतला सुद्धा आहे ना। या सगळ्या कुटुंबातून जे लोक मारले गेलेले आहेत, त्यांनी आपला माणूस गमावलेला आहे, त्यांच्यासाठी जर सरकार काही करू शकत नसेल तर कसले हिंदुत्व आणि कसला राष्ट्रवाद? या संदर्भामध्ये मी स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी संवाद साधेल आणि जगदाळे कुटुंब असेल किंवा इतर कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची सुरुवातीपासूनच भूमिका आहे। मी या संदर्भात माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्याशी देखील चर्चा करणार आहे, माननीय मुख्यमंत्र्यांशी देखील याबद्दल चर्चा करून या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे।